आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी मुंबईतून जे रुग्णालयाबाहेर निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे। प्रलंबित मागण्यांसाठी डॉक्टर्स हे रस्त्यावर उतरले। आरोग्य सेवेवरती त्यामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे। जे रुग्णालयाबाहेर तब्बल 200 निवासी डॉक्टरांचं हे आंदोलन आहे। सध्या हे आंदोलनकर्ते आपण बघतोय उपोषणासाठी उतरलेले आहेत। अधिक माहिती विशाल पाटील यांच्याकडून घेणार आहोत। विशाल, काय अधिक माहिती? आंदोलनाला सुरुवात झाली आहे। नक्कीच प्रज्ञा, जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी उपोषण पत्करलेलं आहे आणि याच्या प्रमुख मागण्या जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या मागण्यांसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी या डॉक्टरांकडनं हा संप किंवा एक प्रकारे उपोषण जे आहे हे सुरू केलेलं आहे। या उपोषणाचा थेट आरोग्य वरती ज्या पद्धतीनं इथली आरोग्य व्यवस्था आहे याच्यावरती परिणाम होईल। एकंदरीत आपण ह्या विद्यार्थ्यांशी किंवा डॉक्टरांशी बोलणार काय नेमक्या मागण्या आहेत आणि किती दिवसासाठी हे उपोषण असणार आहे? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे उपोषण चालत राहणार। जे जिमखाना जो विद्यार्थ्यांसाठी होता, जो कॉलेजचा जिमखाना आहे तो कॉलेजच्या हातातच असला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या हातातच असला पाहिजे। जे कार्यकारी समिती विद्यार्थ्यांची होती ते जे पहिलं होती ते त्याच पद्धतीने आम्हाला ते आता पण पाहिजे। जी नवीन समिती बनत आहेत त्या समितीसाठी आमचा विरोध आहे पूर्णपणे। 200 डॉक्टर आज तुम्ही उपोषण करताय, याचा थेट परिणाम हा सगळ्या हॉस्पिटलवरती होईल, रुग्णसेवेवरती होईल। या बाबतीत काय तुमची भूमिका आहे? तर आमचं मेन डिमांड हेच आहे की आम्हाला जे जिमखाना ते आमच्याकडे परत पाहिजे। आम्ही हे उपोषण का करतो? कारण की ही आमची आवाज वरपर्यंत पोहोचायला पाहिजे। आम्ही खूप सगळे डिप्लोमॅटिक वेज बघितलेत करायचे, आम्ही फॉलोअप्स घेतलेत, लेटर्स लिहिलेत, तरी ऑफिशियलकडनं काहीच रिस्पॉन्स नाही। तर आम्ही हे स्टेप घेतलं आहे की आम्ही हे उपोषण करून वरपर्यंत आमची आवाज जाऊ द्या। काय प्रमुख मागण्या आहेत ज्या तात्काळ मान्य केल्या पाहिजे? प्रमुख जे आमच्या मागण्या आहेत, सर्वात इम्पॉर्टंट जे आहे ते की जिमखाना स्टुडंट्सचा आहे, तर स्टुडंट्सची अथॉरिटी त्यावर पाहिजे, दुसरी कोणती ऑफिशियलची नाही पाहिजे। तिथे जे इव्हेंट्स होतात किंवा स्पोर्ट्स वगैरे जे होतात ते स्टुडंट्ससाठी असतात ना, तर स्टुडंट्स त्याच्यावर एक हक्क पाहिजे। ज्या कमिटी नवीन झाली आहे त्यात स्टुडंट्सचा काहीच रोल नाही आहे। त्या कमिटीमध्ये आमचा एक से पाहिजे आणि आमचा एक रोल पाहिजे। तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही जे हे आंदोलन करता यामुळे रुग्णांचे हाल होऊ शकतात? या बाबतीत काय विचार केलेला आहे? कारण का टप्प्याटप्प्यानं अनेक डॉक्टर्स या उपोषणामध्ये सहभागी होणार आहेत। तर आमच्या सुरुवातीला मागण्या आहेत, कारण की अजून मार्ड आणि रेसिडेंट डॉक्टर्सनं प्रोटेस्ट केलेला नाही, त्याच्यामुळे रुग्णसेवेवर तर याचा परिणाम होणार नाही। जर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर मार्ड आणि इंटर्न डॉक्टर्स हे पण आमच्यासोबत जोडले जाणार आहेत। जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर रुग्णसेवेवर नक्कीच परिणाम होऊ शकतो, कारण की अजून मार्ड आणि इंटर्न डॉक्टर्स गेलेले नाहीत स्ट्राईकवर। सध्या UG स्टुडंट्स जे फायनल इयर, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर हे गेलेले आहेत। त्याच्यामुळं रुग्णसेवेवर तर याचा परिणाम होणार नाही, पण मागण्या जर पूर्ण नाही झाल्या आमच्या तर इंटर्न्स आणि रेसिडेंट डॉक्टर्स मार्ड आमचा आम्हाला पाठिंबा असणार आहे। त्याच्यामुळे नंतर परिणाम रुग्णसेवेवर होऊ शकतो। या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर महिला डॉक्टर सुद्धा आहेत। कशी इथून पुढची भूमिका असणार आहे? अजून काही डॉक्टर याच्यामध्ये सहभागी होणार आहेत का जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर? हो, नक्कीच अजून डॉक्टरसुद्धा यात सहभागी होत राहतील जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही। कारण गेल्या 7-8 महिन्यांपासून बैठका चालू आहे, चर्चा करणं चालू आहे, पण बोलून ह्या गोष्टी सॉल्व्ह होत नाही आहे। आमच्या मागण्यांना गांभीर्याने घेतल्याच जात नाही आहे, त्यामुळं हे चालूच राहणार जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही। म्हणजे प्रशासनाकडनं तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यामुळे या स्टेपला यावं लागलं? हो, अगदी बरोबर। जर का प्रशासनाने आमच्याकडे लक्ष दिलं असतं, आमच्या मागण्यांना वाव दिला असता तर ही वेळ आली नसती। पण रुग्णांचे हाल होत आहेत, कारण का आज तुम्ही 200 डॉक्टर काम नाही करत आहात, उद्या परत काही डॉक्टर या उपोषणामध्ये सहभागी होऊ शकतात। त्या बाबतीत काय भूमिका असणार आहे तुमची? आम्ही डॉक्टर्स रुग्णांसाठी काम करतो, रुग्णांना पाहतो, पण आम्हाला बघण्याचं काम हे सरकारचं आहे। आमचे पण काही राईट्स आहेत, आम्ही पण ह्युमन आहोत, आम्हाला पण बघितलं पाहिजे। नक्कीच जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत अशाच पद्धतीनं हे उपोषण सुरू असेल, अशा पद्धतीचा पवित्रा या सगळ्या डॉक्टरांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे जर या डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर जे जे रुग्णांचे हाल सुरू होतील ते मात्र मोठ्या प्रमाणात होतील, कारण का मोठ्या संख्येनं तिथे अनेक जण उपचार घेण्यासाठी जे रुग्णालयात येतात। त्यामुळे या उपोषणावरती जितका लवकर तोडगा काढला जाईल तितक्या लवकर इथली आरोग्य व्यवस्था जी विस्कळीत झालेली आहे ती पूर्वपदावरती येईल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।